बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या एसटी आरक्षण अभ्यासक समितीच्या कामकाजाचा प्रगती अहवाल तत्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या एसटी आरक्षण अभ्यासक समितीच्या कामकाजाचा प्रगती अहवाल तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। याच मागणीसाठी लता राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजातील महिलांनी एकत्र येत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलं। समितीच्या स्थापनेला बराच कालावधी उलटूनही आतापर्यंतच्या कामकाजाची अधिकृत माहिती समाजासमोर जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे बंजारा समाजात संभ्रम आणि असंतोष निर्माण झाल्याचं महिलांनी म्हटलं आहे। समितीने केलेल्या जिल्हा दौरा, संकलित केलेले ऐतिहासिक आणि शासकीय पुरावे, तज्ञांशी झालेल्या चर्चा तसंच अंतिम अहवाल सादर करण्याची निश्चित तारीख जाहीर करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। बंजारा समाजाच्या भवितव्याचा प्रश्न असल्यानं समितीच्या कामकाजात पारदर्शकता ठेवून तातडीनं प्रगती अहवाल जाहीर करावा अशी भूमिका महिलांनी मांडली आहे। तसंच सकारात्मक कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। बंजारा समाज हा एक आदिवासी समाज म्हणून आम्ही एसटी आरक्षण ह्या मुद्द्यासाठी आम्ही जवळपास 59 ते 60 असे मोर्चे पण केलेत। त्यासाठी आम्ही आंदोलनसुद्धा केले, धरणे आंदोलनसुद्धा झालेत। पण अजूनपर्यंत जी समिती गठीत झालेली आहे ती महाराष्ट्र शासनाची, ती अजून बंजारा समाजाच्या तांड्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे। आज जो आमचा मुद्दा जो आहे आरक्षण संदर्भात, त्या संदर्भात आम्हाला अजून आजपर्यंत कधी कुठली माहिती किंवा काही अजून शासनाकडून मिळाली नाही आहे। त्याकरिता आज संपूर्ण महाराष्ट्रभरातून बंजारा रणरागिणी महिला आज रस्त्यावर आलेल्या आहेत की आम्हाला न्याय कधी मिळतो याची वाट बघत आहे। तसेच आमचे आज युवा मुलांचे, आमचे येणाऱ्या पिढींचे सुद्धा सगळ्यांचे लक्ष केंद्रित आहे। आणि 3 महिन्यानंतर बरेच दिवस ओलांडल्यानंतर सुद्धा आजपर्यंत आम्हाला प्रतिउत्तर मिळालं नाही। त्या उत्तरचं जाब विचारण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रभरात पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही आमचा पाठपुरावा करत आहे आणि आम्ही आमचा जाब विचारत आहे।